नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासमोर जयदेव कुंभारे आहे आणि आज मी तुम्हाला महत्त्वाची अपडेट देणार आहे. संजय गांधी निराधार योजनेबाबत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत आज एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे. मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठा गोंधळ आहे. काहींना पैसे मिळाले तर काहींना मिळालेच नाही आणि काहींना कमी रक्कम मिळाली, म्हणजेच 2,500 मिळाले. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही योजना नेमकी कोणासाठी आहे. खूप लोकांना वाटतं की ही योजना फक्त एका प्रकारच्या लोकांसाठी आहे, पण तसं काही नाही आहे. ही योजना वेगवेगळ्या गरजू लोकांसाठी आहे. उदाहरणार्थ, समजा तुमच्या गावात एखादे वयोवृद्ध आजोबा आहेत, त्यांना कोणतीही कमाई नाही, तर ते वृद्धपकाळ पेन्शन अंतर्गत येतात. एखादं कुटुंब असेल ज्याच्यात कमावणारा व्यक्ती नाही, तर ते निराधार योजनेमध्ये येतात. एखादी व्यक्ती असेल जिचा पती नाही, एखादी महिला असेल, तर ती विधवा लाभार्थी म्हणून या योजनेत येते. आणि जे दिव्यांग बांधव आहेत, त्यांना शारीरिक अडचणी आहेत, ते दिव्यांग लाभार्थी म्हणून येतात. तसंच श्रावणबाळ योजनेचे लाभार्थीसुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, त्यांना आधाराची गरज आहे, अशा लोकांसाठी ही योजना महत्त्वाची आहे. म्हणूनच ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत इतका गोंधळ नेमका का बरं निर्माण झाला. हे अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊया. सरकारकडून DBT सिस्टमवर एक नोटीस टाकण्यात आली होती, ज्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की 11 मार्चच्या संध्याकाळपासून 13 मार्चच्या रात्रीपर्यंत हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात पोर्टल बंद राहणार आहे, असंही सांगण्यात आलं होतं. म्हणजे काय वाटलं, लोकांना वाटलं की 11 ते 13च्या दरम्यान सगळ्यांनाच पेन्शन मिळणार आहे. अशा वेळेस सगळ्यात मोठी चूक काय होते माहीत आहे का? आपण शांत बसतो, नंतर येतील असं समजतो. पण तसं करू नका, कारण ही फक्त उशिराची गोष्ट नसून कधीकधी तुमच्या फाईलमध्ये, कागदपत्रांमध्ये किंवा सिस्टममध्ये काही अडचण असू शकते. म्हणजे आधी जास्त पैसे मिळाले आणि आता कमी का? यात ॲक्शन घ्या. काय करायचे आहे तुम्हाला? थेट तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज, स्टेटस आणि नोंद तपासून घ्या. तिथे तुम्हाला स्पष्ट कळेल पैसे कमी का आले आणि पुढे काय करायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं, वेळेत चौकशी केली तर समस्या लगेच सुटू शकते. म्हणून लक्षात ठेवा, कमी पैसे आले तर दुर्लक्ष करू नका, लगेच तपासणी करा. तिसरं कारण आहे DBT पोर्टलची अडचण. कधीकधी पोर्टलवर काम सुरू असतं किंवा अपडेट सुरू असतं, त्यामुळे पैसे ट्रान्सफर होण्यास उशीर होतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण काय करतो, फक्त वाट बघत बसतो. पण तसं करू नका. जर पैसे वेळेवर आले नाहीत तर स्वतःहून पुढाकार घ्या. योग्य ठिकाणी चौकशी करा, म्हणजेच तहसील कार्यालयात जाऊन तुमचा स्टेटस तपासा. लक्षात ठेवा, कारण समजलं की उपायही सापडतो. म्हणूनच फक्त वाट बघू नका, तपासणी करा. उदाहरणार्थ, समजा तुमचं आधार लिंक नाही किंवा UDID कार्ड सिस्टमला जोडलेलं नाही आहे, तर काय होतं, सिस्टम तुमची माहिती पूर्ण मानत नाही आणि त्यामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो. किंवा पैसे येतात पण नियमित येत नाहीत. कधी कधी येतात, कधी थांबतात. म्हणूनच हे खूप सिरियस घ्या. जर अजून तुमचे आधार किंवा UDID लिंकिंग झालेलं नसेल तर वेळ न दवडता लगेच पूर्ण करून घ्या. लक्षात ठेवा, छोट्या गोष्टीमुळे मोठा त्रास होऊ शकतो. म्हणूनच लिंकिंग पूर्ण करा आणि तुमचे पैसे वेळेवर मिळवा. आता एक प्रश्न कॉमनली सगळ्यांच्याच मनात येतो, पैसे सर्वांनाच एका दिवशी मिळतात काय? याचं उत्तर आहे नाही. हे नीट समजून घ्या. 14 मार्चपासून
पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. पण याचा अर्थ असा नाही आहे की सगळ्यांच्याच खात्यात एकाच दिवशी पैसे येतील. कारण ही प्रक्रिया एकाच दिवशी सगळ्यांसाठी होत नाही. ती टप्प्याटप्प्याने चालते. सोप्या उदाहरणाने समजावतो. समजा हजारो लोकांना पैसे पाठवायचे आहेत, तर सिस्टमला एकाच वेळी सगळ्यांना पैसे पाठवता येत नाही. त्यामुळे काय होते, काहींना 14 तारखेला पैसे येतात, तर काहींना 15ला किंवा 16ला किंवा 17ला. म्हणजेच 2 ते 30 दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे जर तुमच्या शेजाऱ्याला पैसे आले तर तुम्हाला अजून आले नाही आहेत, तर असे घाबरू नका की मला पैसे का बरं नाही आले. थोडा वेळ द्या, कारण प्रक्रिया अजूनही सुरू आहे. लक्षात ठेवा, उशीर होणं म्हणजे पैसे थांबले असं नाही. ही फक्त टप्प्याटप्प्याची प्रक्रिया आहे. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. आपण कधी पाहिलं का की पैसे टप्प्याटप्प्याने येतात आणि 2 ते 3 दिवस उशीर होऊ शकतो. पण जर 20 मार्चपर्यंत सुद्धा तुमच्या खात्यात पैसे आले नाही, तर ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही. म्हणजे काय, आता फक्त वाट बघून उपयोग नाही, तर स्वतःहून ॲक्शन घ्यावं लागेल. अशावेळी नेमकं काय करायचं? थेट तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जा आणि तुमची चौकशी करा. तिथे जाऊन तुम्ही काय तपासून घ्यायचे आहे हे लक्षात ठेवा. तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का? तुमचं नाव यादीत आहे का? तुमचा हप्ता अडकले आहे की नाही, हे तुम्हाला पाहायचे आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर काही टेक्निकल किंवा डॉक्युमेंट रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर तो तुम्ही चौकशी केल्याशिवाय कळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे आहे, जितक्या लवकर तुम्ही चौकशी कराल, तितक्या लवकर तुमचे प्रॉब्लेम सुटेल. म्हणून 20 तारखेपर्यंत पैसे आले नाहीत, तर शांत बसू नका, वाट पाहत बघू नका. थेट तहसील कार्यालयात जा आणि तुमचा प्रश्न सोडवा. हाच सगळ्यात योग्य आणि सुरक्षित उपाय आहे. आणि एक खूप मोठी आणि पॉझिटिव्ह बातमी समोर आलेली आहे. 16 मार्च 2026 रोजी सरकारने एक नवीन जी-आर म्हणजेच शासन निर्णय जाहीर केला आहे. आता तुम्ही विचाराल, हा जी-आर नेमका आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारनं योजनेचं काम सुरक्षित चालावं, सुरळीत चालावं, लोकांचे प्रश्न लवकर सुटावेत, ह्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये एकूण 1422 तात्पुरत्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. आता हे पद म्हणजे काय? म्हणजेच योजनेचे काम करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी ठेवले जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही जी पदं आधी तात्पुरती होती, त्यांना आता पुढे चालवण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे मार्च 2026 पासून ऑगस्ट 2026 पर्यंत. याचा सोपा अर्थ काय आहे? सरकार हे काम थांबवणार नाही, उलट आणखी व्यवस्थितपणे चालू ठेवणार आहे. म्हणजेच अधिक कर्मचारी, काम जलद, तुमचे प्रश्न लवकर सुटणार आणि शेवटी तुमचे पैसे वेळेवर मिळण्याची शक्यता वाढणार. म्हणून हा निर्णय लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि दिलासादायक आहे. आता पुढील हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समजून घ्या. पुढच्या महिन्याच्या हप्त्याबाबत अजूनही कोणताही ठोस अधिकृत निर्णय समोर आलेला नाही आहे. म्हणजेच पुढचा हप्ता कधी येणार, किती रक्कम येणार, याबाबत अजून स्पष्टता नाही आहे. पण सध्या स्थिती काय आहे बघा. काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आले नाही आहेत, पण अजूनही काही लोकांना पैसे मिळाले नाहीत. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये बाकी राहिलेले पैसे पण जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर लगेच घाबरू नका, थोडा वेळ द्या. पण जर 1-2 दिवसामध्येही पैसे आले नाही, तर काही प्रॉब्लेम वाटत असेल, तर काय करायचं? थेट तहसील कार्यालयात जाऊन विचारा आणि चौकशी करा. योग्य ठिकाणी चौकशी केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम नेमका काय आहे हे समजेल आणि त्याच्यातला जो तोडगा आहे तो पण निघेल. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर एक छोटंसं काम नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर रोजचे ताजे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर हवे असतील, तर
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन नक्की व्हा. थँक्यू.